असं कसं करू शकता तुम्ही? कुणाच्या लक्षात आलं तर किती गडबड होईल तुम्हाला माहिती आहे? दरवेळी मी रिस्क घेऊन सगळं करते, जे जमेल ते सगळं करते, पण मला भीती वाटते हो या सगळ्याची. अपराध्यासारखं वाटत राहतं नंतर. तुम्ही तुम्ही समजून घ्या ना मला थोडंसं. तुम्ही जा आता इथून निघून, प्लीज जा. तुला काय झालं अचानक? असं का बोलतेस तू? हो, श्री आणि आईजीने पाहिलं तर काय होईल याची कल्पना आहे तुम्हाला? एकतर तुम्ही परस्पर आईजींच्या पाया पडायचं ठरवलं. तुम्ही मला म्हणाला होता तुम्ही त्यांच्या समोरही येणार नाही. आता हे कसं शक्य होणार आहे सगळं? या सगळ्यात फक्त एकच गोष्ट होईल. मी आईजींना इथे का घेऊन आले त्यासाठी मला अपराध्यासारखं वाटत राहील. काका, त्यापेक्षा तुम्ही जा ना. जाणारच आहे, पण आईच्या पायाला स्पर्श केल्याशिवाय नाही. काका, तुम्ही मला म्हणाला होता तुम्ही असं काही करणार नाही. अहो, मला जमेल ते सगळं करते मी, पण तुम्ही असं काही करू नका ज्यामुळे आपण सगळे अडचणीत येऊ. कोणीही अडचणीत येणार नाही. पण तुम्ही मला शब्द दिला होता तुम्ही आईजींसमोर येणार नाही म्हणून. मी शब्द मोडणार नाही, कुठलाच. ना मी तुला दिलेला, ना स्वतःला दिलेला. तुम्हाला मंदिरात बोलवलंय लगेच. हो, मी आले, लगेच येते.